नमस्कार, मी दामिनी हँडीक्राफ्ट ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर माझ्या चॅनलवरती मी नेहमीच DIY स्टिचिंग व्हिडिओ तर शेअर करतच असते। त्याचबरोबर माझा स्मॉल बिझनेससुद्धा आहे, तिथेसुद्धा तुम्हा सगळ्यांचं खूप छान असा रिस्पॉन्स आलेला आहे। गणपतीसाठी स्पेशल तर खूप आहे। तर गणपतीच्या ऑर्डर्स आहेत त्या मी शक्यतो 28 ऑगस्टपर्यंत घेणार आहे, कारण का ऑर्डर घेऊन ती तयार करून तुमच्यापर्यंत वेळेच्या आधी पोहोचावी ह्याच्यासाठी मी थोडंसं लवकर ऑर्डर आहेत त्या बंद करणार आहे। तुम्हा सगळ्यांचा प्रश्न असेल की ऑर्डर कसं करायचं, तर ऑर्डरसाठी माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड करते। तिथे व्हॉट्सअप कॅटलॉगची लिंकसुद्धा ॲड करते। तिथून तुम्ही व्हॉट्सअप कॅटलॉग चेक करून तुम्हाला जे कोणते प्रोडक्ट हवेत ते मला तिथे मेसेजवरती सांगू शकता। आणि जर का त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा, मी त्याचा व्हॉईस नोट किंवा मेसेजमध्ये नक्की रिप्लाय देईन। तर आजचा व्हिडिओ हा DIY व्हिडिओ आहे। त्याच्यासाठी मी रक्षाबंधनला आपण नॉर्मल अशी थाळी वापरतो तशी थाळी न वापरता थोडेफार डेकोरेट ह्या थाळीला मी करणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटेल ते नक्की सांगा। आणि ही थाळी सेलिंगसाठी नसणार आहे, ही माझी घरच्या वापरातली जी नेहमीची आरतीची थाळी होती तिलाच मी डेकोरेट करणार आहे। तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशी जर का थाळी असते सगळ्यांच्या घरी तर तिला तुम्हीसुद्धा डेकोरेट करू शकता। तर त्याच्यासाठी मी आता इथे असं पैठणीचं कापड घेतलेलं आहे। जर का तुमच्याकडे पैठणीचं कापड नसेल तर साधं कोणतेही ब्रोकेडचं किंवा तुमच्याकडे थोडंफार डिझाईन असलेलं ब्लाऊज पीसचं सुद्धा कापड असेल ते सुद्धा वापरून तुम्ही अशी थाळी डेकोरेट करू शकता। तर चला दाखवते आता कशी थाळी डेकोरेट करायची ते। तर खूप कमी मटेरियलमध्ये ही आपली थाळी आहे ती तयार होते। त्यासाठी सगळ्यात आधी तर ही थाळी, त्याच्यानंतर हे असं डेकोरेट असलेलं थोडंफार डिझाईन असलेलं कापड, आणि मी इथे ही अशी मण्यांची लेस घेतलेली आहे। ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे ज्या प्रकारची कोणती लेस अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता। आणि हा B700 ग्लू। तर सगळ्यात आधी या थाळीला आपण हा ग्लू आहे तो असा लावून घेणार आहे। असा ग्लू सगळीकडनं लावून घेतला की त्यानंतर ह्याच्यामधले जे काही मोर आहेत ते आपल्याला व्यवस्थित जरा जसे चांगले दिसतील तसे लावून घ्यायचे। आणि लावून झाल्यावरती ह्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे। प्रेस करून आपलं झालेलं आहे। आणि आता हा ग्लू आहे ना थोडाफार इथे असं साईडने सुद्धा लावायचा आहे। साईडने मी आधी लावला नाही, कारण का ते पूर्ण आपलं स्टिक होऊन जाईल म्हणून। आपल्याला व्यवस्थित मध्ये लावता येणार नाही याच्यासाठी आधी ग्लू लावला नाही, नंतर लावून घेते। अशा पद्धतीने लावून घ्यायचं। आता आपल्याला जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते कट करून घ्यायचं आहे। आणि इथे माझ्याकडून एक दुर्लक्ष झालेलं होतं की व्हिडिओ शूट करताना मोबाईलचा जो स्टँड होता तो थोडाफार हलला होता आणि त्याच्यामुळे हाफ कॅमेरा आहे तो कवर झालेला आहे। त्यामुळे वरती तुम्हाला अर्धी स्क्रीन आहे ती ब्लॅक दिसत होती आणि अर्धी स्क्रीनमध्ये रेकॉर्ड होत होतं। तुम्हीसुद्धा जर का नवीन यूट्यूब चॅनल वगैरे चालू करत असाल किंवा व्हिडिओ करत असाल तर व्हिडिओ आपण जो करतो आहे तो व्यवस्थित होतो आहे की नाही हे एकदा चेक करत जा। तर माझ्याकडून असं शक्यतो कधी होत नाही की अर्धा कॅमेरा कवर झालेला आहे, तर असं पहिल्यांदाच झालं होतं। तर ह्यापुढे नीट लक्ष देईन। तर आता एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आपलं कट करून झालेलं आहे आणि आता जी आपली पर्लची आपली लेस घेतलेली आहे तीसुद्धा आपण B700नी लावून घ्यायचे। तर इथे जे काही एंडला थ्रेड वगैरे होते ते मी ते कट करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर थोडंसं असं ग्लू लावून त्याच्यावरती आपण लेस आता लावून घेणार आहोत। इथे जर का तुम्ही ग्लू स्टिक वापरली तरी चालणार आहे, मला ग्लू स्टिक वापरायची नव्हती त्यामुळे मी इथे वापरलेली नाही आहे। तर इथे आपलं अशी ही सगळी आता लेस साईडनी जॉईंट करून घेतलेली आहे। तर ही लेस झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्या आतमध्ये जर का हळदी कुंकाच्या वाट्या वगैरे करून लावायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही लावू शकता, किंवा
दुसरं काही ह्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर त्यालासुद्धा अशी लेस वगैरे लावून डेकोरेट करू शकता तुम्ही. तर ही आपली आरतीची प्लेट अशा पद्धतीने बनवून तयार आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.